The erstwhile Maratha capital, Pune, in Maharashtra, was always culturally rich with its history and its focus on education through its renowned universities and research institutions. Today, Pune is emerging as a new IT and innovation capital of India alongside manufacturing and biotech growth. Its growing population now generates about 2,300 metric tons of municipal solid waste daily. This waste load can be significantly managed through bulk waste generators or BWG. So, to achieve a cleaner India, the Solid Waste Management Rules of 2016 categorize those establishments generating over 100 kg of waste per day as bulk waste generators. Housing societies, educational institutions, commercial spaces, and hospitals are some of the examples of a bulk waste generator. Pune has set a limit of 100 kg per day threshold for its 385 identified BWGs, which further conduct in situ organic waste management. And the women workforce of Swachh are the one to be credited who keep the city clean as well as recycling the organic waste rather than sending it to the landfills. Swachh is a workers' cooperative of waste pickers in Pune, formed back in 2008 by the Kagad Kutch Patra Kashtakari Panchayat, a membership-based trade union. So then, how is this women-led workforce helping Pune's institutions and residential colonies to dispose of their bulk waste? कचऱ्याचं काम मी 15-16 वर्ष झाले कचऱ्याचं काम करते आणि आता हे 5 वर्ष झाले मी ओल्या खताचं काम करते या सोसायटीमध्ये काम करते मी. It helps them collect waste door to door, earn a steady income and work with the municipal corporation. Swachh improves waste management of Pune while giving waste pickers dignity, rights and better livelihoods. While the BWGs of Pune contribute nearly 1/3 of the city's total waste load, Swachh ensures daily disposal of the organic waste generated from the residential colonies. सध्या आपण इथं व्यंकटेश हेरिटेज सोसायटी कर्वेनगर पुणे येथे आहे. या ठिकाणी आपण ओल्या कचऱ्यावरती खत प्रकल्प राबवण्यासाठी आपण इथं बसलेलो आहे. टोटल 78 फ्लॅट आहे. 60 ते 70 किलो ओला कचरा रोज निघतो आणि सुका कचरा 30 ते 40 असं टोटल मिळून 100 ते 110 किलो कचरा निघतो. 9 वाजता आले का मग आल्याबरोबर मी काय करते गाडा काढते. गाडा काढा का घरोघर जाते कचरा घेऊन येते. वला सुका यागळा करून शिनी मग इथं येते. मग इथं आल्याच्या नंतर मग ताडपत्री आथरायची त्याच्यावर सुका खत टाकायचं ओलं खत टाकायचं मिक्स करायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं गाळ्यामध्ये. ऑर्गॅनिक पिट्स मेथड आहे. ऑर्गॅनिक पिट्स कंपोस्टिंग या प्रोसेसमध्ये आपण कोकोपीट आणि ओला कचरा एकत्र मिक्स करून आणि जुनं खत असं एकत्र मिक्स करून ओल्या कचऱ्यामध्ये मिक्सिंग करतो आणि ते पिट्समध्ये टाकतो. त्यामुळे ना पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचं व्यवस्थित खत बनतं. Other than residential colonies, Swachh also supports institutional composting. हे बल्क वेस्ट जनरेटर आहे. साधारण 150 किलो ओला कचऱ्याचा इकडे जनरेशन आहे आणि आपण 110 ते 120 किलो इकडे इन्सिटू कंपोस्टिंग करत आहोत. त्यामध्ये आपण 30 किलोचा बायोगॅस आहे, 50 किलोचा नॅचरल पिट्स मेथड आहे आणि वेगवेगळ्या मेथडॉलॉजीमध्ये आपण 50 किलो टाकत आहोत. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ही महाराष्ट्र राज्याची एपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी तसेच सर्व अधिकाऱ्यांचंही प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केले जातात आणि दररोज आज आपली कॅपॅसिटी जवळपास 400 पर्यंत प्रशिक्षणार्थी यशदा कॅम्पसमध्ये असतात. ह्याच्यामध्ये पूर्ण जेवणाचा जे खरकटा कचरा निघतो ते पूर्ण मी टाकते. 3 युनिट आहे. त्याच्यामध्ये 30 किलो कचरा टाकला जातो. ह्यात 10 त्यात 10 त्यात 10 करून टोटली 30 किलो होतो.
निघतो, ह्याच्यातून तयार होऊन ही पाईपलाईन दिली जाते. ते पाईपलाईन आतमध्ये जाते, पाईपलाईन आतमध्ये जाऊन ते एक सिगडी चालू राहते आणि त्याच्यातून तिथं जनरेशन आणि कन्झम्पशन असे मीटर बसवलेले आहेत. साधारण याच्यातून दैनंदिन 2,500 ते 3,000 लिटर गॅस निर्मिती झाल्यानंतर साधारण तिकडे एक आम्ही शेगडी बसवलेली आहे. प्रेशर त्याला जास्त मोठा दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते दररोज अन्न शिजवतात, जसं की बटाटे आहेत, भात आहे, चहा बनवत आहेत, चपाती बनवतात. अशा प्रकारचं कुकिंग केलं जातं. In this way, Yashoda is setting an example by practicing a mix of both aerobic composting and anaerobic digestion methods. Additionally, government officials who come for training also take these learnings back to implement in their gram panchayats and other postings, resulting in an unofficial awareness campaign. Similar use of anaerobic digestion can also be seen across the city's educational institutions. The educational hub has several colleges which come under the bulk waste generator category, since thousands of students come to Pune for their brighter education and future. One of these colleges is Symbiosis International University in Viman Nagar. Symbiosis concept is net zero. Yeah, we have this concept of net zero and we are working towards it. While their students focus on their studies and workshops, the waste is responsibly recycled in their own campus. Here there are 4 institutes: liberal arts, media, BBA and design institute. There are 4 institutes, about 3,000 students over here. The mess caters for about 1,000 students. Canteen is there which is for entire 3,000 students, but mess is only for the hostelized students. Every day we have got buckets placed over there. Whatever waste is generated, immediately it is put into by the canteen boys who are there already, and the housekeeping staff, they come and put that waste in this. साधारणतःपणे जे मुलांचं वेस्ट जेवण राहिलेलं असतं काय ते आम्ही इथं आणतो वर क्रशिंग रूममध्ये. पुन्हा त्याच्यामध्ये काय चमचा वगैरे कुठं काय राहिलं असेल, कुणाचं काय पॉलिथिनच्या ते वेगळं करतो. वेगळ्या केल्याच्यानंतर ते कॉम्प्रेसर आहे आपलं मशीन, आपले क्रशिंगची मशीन, त्याच्यामध्ये आम्ही तो मशीन पाण्याचा स्रोत घेतो. 50% पाणी, 30% पाणी आणि बाकीचे जे अडचण मटेरियल त्यामध्ये क्रशिंग करून डंप करतो. जे क्रशिंगचे मटेरियल आणि गरम पाण्याचं सोल्याचं जे टेम्परेचर आहे त्याच्यावरून ते बायोगॅसचं प्रोसेस चालू होतं. Now it's a 1,000 kg biogas plant. Now whatever gas is generated, we use it for heating the water. That water is utilized in the canteen and the mess. Pune's decentralized waste management model saves around rupees 120 crores annually as bulk waste generators sustainably manage organic waste through in-situ composting and biogas generation. With the support of waste pickers associations like Swachh, Pune is advancing towards a cleaner, more inclusive waste management system.